शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच्या आपण अनेक बातम्या पाहिलेल्या आहेत आणि यासोबतच बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याच्या सुद्धा आपण बातम्या ऐकलेल्या आहेत। मात्र यामध्ये आता स्वतःच्या संरक्षणासाठी हातात कोयते किंवा तलवार घेऊन फिरा असा आदेश जो आहे तो एक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर याच संदर्भात आता आपण जेव्हा माहिती घेतलेली आहे तेव्हा समजलेलं आहे की अशा प्रकारचा कुठलाही मेसेज किंवा माहिती जी आहे ती कुठल्याही वन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाहीये। आपण बघतो की जेव्हापासून पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या भागांमध्ये बिबट्या आढळला किंवा बिबट्या असल्याची जी माहिती समोर येते तर त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना आता एक व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल होतोय ज्यामध्ये नागरिकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी सोबत तलवार किंवा कोयते घेऊन फिरावे असे मेसेजेस जे आहेत ते व्हायरल होतात। मात्र जेव्हा वन अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत, शोध कार्य केलं जात आहे। तर अशा प्रकारचा कुठलाही आदेश जो आहे तो वन विभागाकडून देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजेसवर किंवा अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की पुण्यातील कात्रज परिसर असेल, औंध परिसर असेल, कोथरूड परिसर असेल या सगळ्या भागांमधले AI जनरेटेड फोटोज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। तर काही ठिकाणी खरंच आढळून आलेला आहे बिबट्या, जसं की विमाननगर भाग असेल, त्यासोबतच औंध परिसर असेल। रविवारी म्हणजे 23 तारखेला औंध भागात सुद्धा बिबट्या आढळून आला होता। मात्र या संपूर्ण याच्यावर आता वन विभागाचं लक्ष आहे आणि जर कुठे आढळून आला तर तुम्ही वन विभागाला संपर्क करा, याबाबतची माहिती द्या, पण अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं वन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पुण्याहून मोना यनपुरे।